In an AP 19 terms is 52 and 38th term is 128. फुल स्टॉप इथं स्टॉप झालाय बघा. हा मग पुढे गेल्यानंतर काय म्हणतो, फाइंड दी सम ऑफ दी फर्स्ट 56 टर्म्स. पहिल्या 56 ज्या आहेत, 56 टर्म ज्या आहेत, जे पद आहेत त्यांची ते म्हणते सम सांगा म्हणतात. इथे कोणतंच आपल्याला माहित नाही, पहिलं पद माहित नाही आपल्याला आणि डिफरन्स सुद्धा माहिती आहे. माहित आहे का? नाही माहित नाही. मग करणार काय आपण या ठिकाणी, इथे आपण जे दिलेलं आहे त्या डाटावरनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. थोडासा वेगळा आहे आणि मागचे जे आपण कॅल्क्युलेशन केले होते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असल्या कारणाने इथे आपण हा टॉपिक घेतलेला आहे. आता इथून याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स राहतील ते अशा पद्धतीचे असू शकतात. ठीक आहे. इन अन एपी इज 19 टर्म्स म्हणजे 19 नंबरची टर्म्स जी आहे तिची किंमत काय आहे 52. आता लेट्स सपोज करू आपण, लेट्स दी फर्स्ट टर्म, पहिली टर्म काय आहे, नाही 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 पहिली टर्म्सला आपण काय म्हणत असतो, लेट्स दी फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स is A and D respectively. ठीक आहे. म्हणजे काय, फर्स्ट टर्म काय आहे तर ए आहे आणि कॉमन डिफरन्स काय आहे तर डी आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आता पुढे म्हणतोय आपण जे दिलेलं आहे ते घेऊ. पहिले तो म्हणतो 19 नंबरची टर्म्स, तिला आपण T19 असं म्हणतो. किती दिलेली तुम्हाला ती 52 अँड किती नंबरची 38 नंबरची T38 दिलेली आहे तुम्हाला. T38 किती दिलेली आहे 1 to 8 एवढी दिलेली आहे. आणि तो म्हणतोय किंवा पहिल्या ज्या 56 टर्म्स आहेत ना त्यांची तुम्हाला बेरीज सांगितलेली आहे. 56 टर्मची तुम्हाला बेरीज सांगितली, सम ऑफ द फर्स्ट 56 टर्मची बेरीज सांगितलेली. आता हे काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी माहित असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, ठीक आहे, पण त्या फॉर्म्युल्यामध्ये ए माहित असला पाहिजे, डी माहित असला पाहिजे आणि एन तर माहितच आहे आपल्याला. 56 नंबरची टर्म्स आहे, पण ए आणि डी माहित आहे का? मग ए आणि डी काढण्यासाठी आपल्याला या दोघांच्या डाट्यावरनं आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मग पहिले आपण क्वेश्चन माहिती आहे आपल्याला, टी एन वाला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. किती नंबरची टर्म्स आहे आपल्याकडे, पहिली टर्म साठी घेऊ आपण. T19 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस, हा एन किती या ठिकाणी 19 आहे की नाही 19 मायनस 1 इंटू डी माहित आहे का? नाही. ठीक आहे. सो T19 इज इक्वल टू ए प्लस 19 मधनं एक गेला 18 मग 18 इंटू डी. ओके, याला इक्वेशन नंबर 1 करतो मी. इथपर्यंत अडचण नाही आपल्याला. ओके, इथपर्यंत आम्हाला अडचण नाहीये. त्याच पद्धतीने दुसरं बघा, याच फॉर्म्युल्यामध्ये वापरायचंय. T38 इज इक्वल टू ए प्लस 38 मायनस 1 इंटू डी. सो T38 इज इक्वल टू ए प्लस 37 इंटू डी. याला इक्वेशन नंबर मी करतोय 2. आता हे सगळं भेटल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काय भेटत आहे की क्वेश्चन्स जे आन्सर्स आहे ते आपल्याला भेटून येणार. भेटलं का? नाही. मग आपण काय करूया, ती जी 30 बघा रे इथे T19 बघा रे, T19 ची किंमत काय दिलेली तुम्हाला 52. आता इथे बघा, इथे लिहू आपण T19 ची किंमत आहे 52 इज इक्वल टू ए प्लस 18 डी आहे. याला इक्वेशन नंबर 1 केलेला. याला रफ करून घेतो. याला इक्वेशन नंबर 1 केलं. याला हायलाइट करू आपण असं. आता या T38 ची किंमत किती आहे दिलेली आपल्याला 128. ती लिहून घेऊ आपण. 128 इज इक्वल टू ए प्लस 37 इंटू डी. याला इक्वेशन नंबर 2 करू आणि याला सुद्धा आपण एक असं हायलाइट करून घेऊ जेणेकरून आपल्याला समजेल की हे दोन इक्वेशन भेटले आपल्याला. आता दोन इक्वेशन भेटल्याच्या नंतर आपल्याला ए आणि डी सुद्धा भेटतो. आपण बघितलं होतं मागे, जेव्हा असे काही काढायचं असले तर आपण काय करतो, ऍड करत असतो वगैरे की नाही. तर ऍडिंग करू आपण याला. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2. आता इक्वेशन नंबर 1 काय आहे, आता ही या टर्म्सला मी डाव्या साईडला लिहितो. ए प्लस 18 डी इज इक्वल टू राईट साईडला काय आहे
हा 52 घेऊ. इकडे ए प्लस 37 डी 128 या सगळ्यांची काय करायचं सांगितली त्यांनी ऍडिशन. ओके. टू ए आणि ए 2a हा प्लस हा किती 8 आणि 7 1505 हाताला 1 आणि 1 2 आणि हे 5 आणि हा डी जशाच्या तसा बरोबर. हा 8 आणि 2 10 0 हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 2 8 आणि 180. ओके हे 180 भेटलं. याला इक्वेशन नंबर 3 करतो मी. ठीक आहे. ओके मला आता तिथपर्यंत येत. आता याच्या व्यतिरिक्त मला पुढे काही येऊ नाही राहिलं. थांबलो आपण इथपर्यंत. पुढे जाऊ. आता आपल्याला एक फॉर्म्युला मिळते. त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा यस 56 नंबरची पहिल्या बघा फाइंड दी सम ऑफ दी फर्स्ट 56 टर्म्स. पहिल्या 56 टर्म्स पद जी आहे ते त्यांची बेरीज काय येईल ते तुम्ही मला सांगा असं त्यांनी विचारलंय. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. आपण इथं फॉर्म्युला लिहित असतो. काय फॉर्म्युला आपला एस इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा आपला ब्रॅकेट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला वापरू आपण. यूज यस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. आता जी काही माहित आहे आपल्याला किती नंबरची टर्म्स काढायची सम काढायची आपल्याला 56 वाली. आता याला असलेलं चालेल का यस 56. आता इथं बघा यस आहे हा बरोबर 56 काढावा लागेल नाहीतर दोन्ही सारखेच दिसतात. हा एन किती आहे 56 अपॉन 2 इन ब्रॅकेट ए माहिती आहे का आपल्याला नाही जसं आहे तसंच ठेव. ट्वाइस ऑफ ए प्लस एन. एन किती आहे 56 आहे की नाही 56 मायनस 1 इंटू डी. ओके सांगा आता 56 मधनं 1 गेला 55. याला असंच ठेवायचं जोपर्यंत काही एक्झॅक्ट आन्सर येत नाही तोपर्यंत. 56 इज इक्वल टू 56 अपॉन 2 म्हणा सर याला भाग जातो 56 ला 2 न भाग जातो. लगेच कॅल्क्युलेशन करा. नाही थांबायचं थोडंच. आतल्याचं जर का काही असं होत असेल तर आपण पाहू. ठीक आहे. इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ ए प्लस 55 इंटू डी. बघा रे हे जे दिसतंय तुम्हाला हा जो ब्रॅकेट आहे दिसला तुम्हाला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट इक्वेशन नंबर 3 सारखा दिसतो का बरोबर. इक्वेशन 3 नंबरची डावी साइड ट्वाइस ऑफ ए प्लस 55 डी बरोबर किती असते 180. म्हणजे एवढ्याची किंमत किती आहे 180. म्हणजे एवढ्याची किंमत काय असेल 180 टाकायची. म्हणजे आपल्याला एस 56 भेटते आहे 56 अपॉन 2 इंटू काय आहे याची किंमत 180. 180 आता भाग जातो. आता हे सोपं आहे ना. हे कट केल्यापेक्षा हे सोपं करून दे. हा 9 जा है ना. हा 9 2 18 म्हणजे आपल्याला काय भेटते आहे एस 56 इज इक्वल टू 56 इंटू 90 काय तर 90. आता याला मल्टिप्लाय करा ना आन्सर काय भेटते तुम्ही सांगा मला. सांगा काय भेटते आन्सर. इथं लिहितो मी. नाही इथं नाही इथंच लिहून घे. लास्ट लिहून घेते. यस 56 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला आन्सर 0. हा 0 तर शेवटी असणारच आहे. ठीक आहे. हा नमसकी 54 4 50 40 ओके 5040. कसं आलं बघा. हा 0 जशाच्या तसा. नमसकी 54 4 8 5 9 45 आणि 50 बरोबर 50 40 आपला आन्सर आलं. यस 56 फर्स्ट 56 टर्म्सची जी सम आहे तर ती किती येते आपल्याला 5040 एवढी येते. समजलं. थोडस असं एक वेगळ्या पद्धतीचं क्वेश्चन असल्या कारणाने याला आपण काय केलं थोडस नंतर घेतलं. आता कसं वाटतंय आपण त्याचे इझी जे क्वेश्चन होते ते आपण घेतले. आता हा थोडासा लेंदी पार्ट वाला वाटतो म्हणून आता हे आपल्याला सोपं जात आहे. नाहीतर पहिले जर का याला घेतला असता अशा पद्धतीचं थोडस कठीण वाटलं असतं. बरोबर आहे. समजते. क्वेश्चन स्टार्ट करतोय आपण. क्वेश्चन काय आहे दी सम ऑफ दी फर्स्ट 55 टर्म्स. बघा आता क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन मध्ये थोडासा वेगळा आहे. पहिले काय केलं होतं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं तुम्हाला टर्म्स दिल्या होत्या 19वी आहे की नाही 38वी अशी दिली होती आणि तुम्हाला त्या पहिल्या 56वी जी टर्म्स सम त्याची सम करायची होती. पण इथं तसं नाही. इथं त्याच्या उलट आहे. आता काय दिलेलं आहे बा दी सम
काय आहे ऑलरेडी सम केलेली आहे कोणाची दी फर्स्ट 55 टर्म पहिल्या 55 जे काही पद आहे त्यांची बेरीज केली आणि ती किती मिळाली कोणाची त्या अंकगणिती श्रेणीची ती किती मिळाली तर 3300 म्हणजेच तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे द गिवन इज काय आहे गिवन यस किती नंबरची सम ऑफ दी किती नंबरची टर्म्स आहे ती 55 म्हणजे त्यांनी सांगितले की जी सम केलेली आहे तर तिची व्हॅल्यूज आहे 3300 एवढी त्यांनी दिलेली आहे जी काही अंकगणिती श्रेणी आहे त्या अंकगणिती श्रेणीची आहे जे पहिले 55 टर्म्स होत्या त्यांची बेरीज केली असता 3300 एवढी येते आणि थांबला फुल स्टॉप थांबला की नाही आता तुम्ही थांबा आणि नंतर म्हणा फाइंड फाइंड म्हणजे काय शोधा काय म्हणायचं फाइंड इट्स त्याची कोणाची हे जे काही कुठाना गेलेला आहे याची फाइंड इट्स 28 टर्म्स म्हणजे जे काही 28 पद आहे टर्म्स जी काही 28 आली असेल ना तिचा म्हणजे 28 टर्म्स जी आहेत म्हणजे टी 28 करायला सांगितलंय तुम्हाला टी 28 टर्म जी आहे तर ती काय असेल ती तुम्हाला विचारलेली आहे म्हणजे तुम्हाला तो टी 28 विचारतोय तर मग तुम्ही जे काही माहित आहे ते लिहून घ्या आपण आता पहिले डी दी काय रे फर्स्ट टर्म माहिती आहे तुम्हाला नाही दी फर्स्ट टर्म A and common difference is D. ओके त्यानंतर मग तुम्हाला तो जे काही दिलेला आहे एस 55 इज 3300 फॉर्म्युला वापरायचा आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे हा घ्या काय माहिती आहे फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू of a plus n minus 1 into d. ओके व्हेरी गुड आता इथे गेल्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा किती नंबरची सम केलेली आपण 55 ओके 55 सम ऑफ दी 55 टर्म्स इज इक्वल टू n किती नंबर आहे 55 भागीला 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ a प्लस n किती आहे 55 मायनस 1 गुणिला d ओके इथपर्यंत आलो आता यस 55 मला सांगा यस 55 ची टर्म्सची व्हॅल्यू तुम्ही काय दिलेली आहे त्यांनी 3300 ती दिलेली आहे ती घेऊन टाकू 3300 एवढी आहे 55 अपॉन 2 हा जो अपॉन 2 आहे ना त्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय घालणार आहे आपण नंतर हे ट्वाइस ऑफ a प्लस T4 इंटू डी ओके आता हे जे काही 2 डिवायडेड आहे तर या टर्म्सला आपण डिवाइड केलं असतं किंवा यातून आपण काय करू 2 वाईड काढून घेऊ या टर्म्स मधून 2 कॉमन काढू असं केलं चालतं किंवा या 2 ने या ब्रॅकेट मध्ये डिवाइड करून टाकू चालेल तर समजते जड चाललंय कळतंय मला ट्वाइस ऑफ ए प्लस इथे लिहून घेऊ आपण ही टर्म्स इकडे दाखवतो तुम्हाला 55 अपॉन 2 आहे बरोबर आहे हा आतमध्ये आहे ट्वाइस ऑफ ए प्लस 54 इंटू डी आहे असा बरोबर लक्ष द्यायचंय हा आता या टर्म्सला हे मल्टिप्लाइड आहे की नाही म्हणजे हा याला डिवाइड आहे याला डिवाइड करा किंवा याला डिवाइड करा काही फरक पडतो का नाही आता याला आपण असलेला 55 आणि या ब्रॅकेटला आपण 2 ने डिवाइड केलं ट्वाइस ऑफ ए प्लस 54 आहे इंटू डी याला आपण 2 डिवाइड केलं बघा असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय दोन्हीचा फरक काय आहे का नाही ठीक आहे हा मग आता याला काय करू 55 ला जशाच्या तसं ठेवू इन ब्रॅकेट आता हा 2 जो आहे तर याचा सुद्धा आहे आणि याचा सुद्धा आहे की नाही दोघांचा आहे की नाही द्या वाटो ट्वाइस ऑफ ए अपॉन काय तर 2 प्लस 54 अपॉन काय तर 2 इंटू डी पा इथे एक बे ते कटला ठीक आहे इथं काय उरलं 55 ए प्लस कितीचा 27 चा 27 2 जा 54 इंटू डी आलं काय आन्सर असं आलं किंवा तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता की या टर्म्स मधून कॉमन करायचं कॉमन कसं काढणार बघा आता हे समजलं तुम्हाला कसं आलं तर ओके आता आपल्याला दिलेलं आहे पुन्हा तेच घेतोय हा याला मी असं घेतो इकडे 55 अपॉन 2 ट्वाइस ऑफ ए प्लस 54 इंटू डी आहे या ब्रॅकेट मधून दोघींनी ठिकाणी 2 आहे की नाही बरोबर 2 ने डिवाइड होऊ शकते की नाही म्हणून यातून 2 कॉमन बाहेर काढून घेऊ 2 जर कॉमन काढला तर आपण असं लिहू शकतो 55 अपॉन 2 आता इथे 2 जर कॉमन काढला आपण काढला 2 कॉमन हा 2 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय उरतं इथून ऑलरेडी 2 काढला इथं काय उरला ए प्लस हा किती
किती 2 जा 54 27. तर यातून 27 इथे राहतील इंटू डी. आला लक्षात? म्हणजे याला जर का मल्टिप्लाय केला ब्रॅकेटला बरोबर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून 2 इंटू ए ट्वाइस आहे 2 इंटू 27 54 इंटू डी. बरोबर आहे. आता बघा ही जी 2 मल्टिप्लाइड आहे आणि हे डिवाइड मध्ये काय झाले कॅन्सल. काय झालं उरलं 55 इंटू ए प्लस 27 डी. आला का तसं? समजलं तुम्हाला? दोन्ही पद्धतीने करू शकतो पण जे तुम्हाला इझी वाटेल ते. ओके 3300 बरोबर 55 या 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला म्हणजे डिवाइड केला असता तर आपल्याला भेटते इथे ए प्लस 27 इंटू डी असं इक्वेशन भेटते आपल्याला. आता हे बघा बरं हे मल्टिप्लाइड आहे की नाही इकडे या ब्रॅकेटला 55 इकडे जर काय गेले तर काय होईल डिवाइड होऊन जाईल. तर आपल्याला काय भेटते 3300 ला जर का 55 भाग दिला तर काय भागाकार येतो बा बरं इज इक्वल टू ए प्लस 27 इंटू डी. आता इथे येते याचा डिवायडेशन 60 इज इक्वल टू ए प्लस 27 इंटू डी एवढा येते. याला इक्वेशन नंबर किती करू रे फर्स्ट. याला इक्वेशन नंबर मी केला याला फर्स्ट. ओके याच्या पुढे मला काही करता येते का नाही. ओके आता इथपर्यंत येऊन थांबलोय आपण. आता तो म्हणतो काय आहे की फाइंड इट्स द 28 टर्म म्हणजे T28 तुम्हाला काढायला सांगितलं होतं त्याने म्हणजे T28 आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी वाला आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता. ठीक आहे. आता माहिती आहे आपल्याला T28 तुम्हाला काढायला सांगितलंय त्याने तर फॉर्म्युला कोणता वापरणार आपण हा म्हणजे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो टी एन किती नंबरची काढायला सांगितली त्याने 28 इज इक्वल टू ए प्लस किती एन 28 मायनस 1 इंटू डी. So T28 is equal to A plus 27 into D इक्वेशन नंबर 2. बघा बरं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये काहीतरी साम्य आहे का काय आहे हा इकडे या साईडची राईट साईड या इक्वेशन नंबर 1 ची आणि इक्वेशन नंबर 2 ची राईट साईड ही कशी आहे सेम आहे. सेम आहे याचा अर्थ काय की त्याची जी किंमत आहे आणि याची जी किंमत आहे ती कशी आहे सारखीच आहे. म्हणजे याच्या ठिकाणी ए प्लस 27 इंटू डी च्या ठिकाणी मी काय टाकू शकतो 60 फ्रॉम इक्वेशन 1 असली ना फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 2 बिकम इक्वेशन नंबर 2 कसं दिसतंय बघा मग T28 इज इक्वल टू काय तर 60 आणि तेच तर आपल्याला काय सांगितलं होतं की T28 टर्म्स जी आहे ती काय असेल ती तुम्ही आम्हाला सांगा. तर आपण ती काढली तर ती काय भेटली तुम्हाला 60. मग आपण काय लिहिणार द गिवन एपी T28 टर्म इज 60. ओके समजलं तुम्हाला. हा दिलेला आहे बघा इफ म्हणजे काय जर. हा इफ द 9th टर्म्स ऑफ एन एपी तो म्हणतोय की बाई 9 नंबरची जी टर्म्स आहे जे पद आहे 9 नंबरचं ते पद कोणाचं अंकगणिती श्रेणीचं ते काय आहे 0 दिला आहे. तर देन शो दॅट द 29th टर्म्स बघा कॉमा दिलाय तिथे त्याचं स्टेटमेंट संपल्यासारखं वाटते जर सर. तो म्हणतोय जर 9 नंबरची जी पद आहे त्या अंकगणिती श्रेणीचं 0 असेल काय असेल 0 तर शो दॅट शो करायचंय तुम्हाला दाखवायचं आहे तिथं ऑलरेडी उत्तर दिलेलंच आहे त्यामध्ये ऑलरेडी उत्तर आहे. शो दॅट काय दाखवायचंय तुम्हाला की 29 नंबरचं जे काही पद असेल ते पद डबल आहे. ट्वाइस म्हणजे काय डबल कोणाच्या 19 नंबरच्या पदाच्या. म्हणजे तुम्हाला असं तो म्हणतोय की T29 टर्म्स आहे जे पद आहे हे डबल आहे कोणाच्या T19 टर्म्सच्या डबल आहे असं ते शो करा म्हणतंय. ऑलरेडी उत्तर दिलं आहे क्वेश्चन्स मध्ये. तुम्हाला एनी हाऊ कंडिशन मध्ये उत्तर शेवटी असं झालं पाहिजे असायला म्हणजे याच्या असं दाखवलं गेलं पाहिजे की बा हे डबलच असते 29 टर्म्स हे जी आहे तर 19 नंबरच्या पदाच्या डबल असते बा. हे तुम्हाला उत्तर दाखवावंच लागणार आहे नाहीतर काही आन्सर तुम्ही काढू शकणार नाही. चाललंय आन्सर काढणं पण हे शो करूच नाही राहिले. तुम्ही ऑलरेडी त्यांनी सांगितलंय शो दॅट. ते म्हणतायत की हे दाखवायचं आम्हाला की 29 नंबरचं जे पद आहे हे ट्वाइस आहे कोणाच्या 19 नंबरच्या पदाच्या. समजलं. जाऊया समोर आता मी रफ करतो इथे ऑफ एपी इज
A and common difference is D. मग पुढे गेल्यानंतर तो काय सांगितलेला आहे तेच बघूया आता. काय म्हणतो तो T9 इज इक्वल टू किती 0. T9 काय दिलेलं बघा 9th टर्म्स दिलेला आहे तुम्हाला एपीचा किती 0. ठीक आहे. T9 इज इक्वल टू 0 दिला आहे बरोबर आहे. आता आपल्याला क्वेश्चन जो आहे त्याच पद्धतीने जायचंय. फॉर्म्युला आपल्याकडे माहित आहे काय फॉर्म्युला आपल्याकडे Tn इज इक्वल टू A n-1. म्हणा सर हा फॉर्म्युला का वापरला हा वापरा पण हा वापरायचाच नाहीये. क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित कारण यामध्ये कुठेही तुम्हाला सम करायचा विषय काढला का त्यांनी नाही. सम जर काढायचा विषय काढला असता तर आपण त्याचा विचार केला असता पण समचा विषयच येत नाही तर आपल्याला तोच फॉर्म्युला वापरावा लागेल Tn वाला टर्म्स वाला. ठीक आहे. सो टी किती नंबरची आहे 9 नंबरची. T9 इज इक्वल टू A प्लस n किती आहे 9 मायनस 1 इंटू डी. T9 ची किंमत किती दिलेली आहे 0 म्हणजे इथं व्हॅल्यू टाकली 0 इज इक्वल टू A प्लस 8D बरोबर आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटते आहे A प्लस 8D बरोबर किती 0. आता इथे हा जो 8D प्लस आहे त्या साईडला गेला काय होईल मायनस D मायनस 8D आपल्याला भेटेल बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला काय भेटतं बघा नेक्स्ट दुसरं नंतर काय सांगतोय तो 19 टर्म्स कडू आता कारण 19 टर्म्स ही डबल आहे कोणाच्या 29च्या म्हणून पहिले आपल्याला 19 टर्म्स करावं लागेल. ठीक आहे. T19 इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आपल्याला A प्लस 19 मायनस 1 इंटू D. सो T19 इज इक्वल टू A. आता A ची किंमत काय दिलेली तुम्हाला मायनस 8 इथं टाकून द्या मायनस 8D प्लस 19 मधून एक गेला 18D बरोबर आहे. हा सो T19 इज इक्वल टू बघा 18 तून 8 गेले 10 प्लस मोठे 18 आहेत तर काय होईल प्लस 10 आपल्याला भेटते आहे. याला इक्वेशन नंबर मी याला इक्वेशन नंबर 1 केलं याला इक्वेशन नंबर मी 2 केलं आणि आपल्याला आता T19 भेटला आता आपल्याला T किती काढावं लागणार आहे 29 काढावं लागणार आहे आणि तो शो करायचा आपल्याला की तो याच्या डबल असतो. ठीक आहे. आपल्याला माहित आहे T29 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे ए काय दिलेला आहे ओके पूर्ण लिहू आपण पहिले. ठीक आहे. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. आता T29 आपल्याला काढायचं आहे. T29 काय आहे ए किती दिला आहे तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1 मायनस 8D प्लस n किती आहे 29 मायनस 1 इंटू डी. चला T29 इज इक्वल टू मायनस 8D प्लस 29 हा 28D. आता बघा 28 मधून 8 गेले 20 किती 20D. इक्वेशन नंबर याला गेला काय 3. आता बघा इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 वरनं बघा इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 वरनं आपल्याला असं लिहिता येईल काय बघा बरं T29 फ्रॉम इक्वेशन 2 and 3 T29 कसा दिसतो बघा आता T29 इज इक्वल टू 20 आहे की नाही 20D आहे की नाही त्या 20D ला मी काय लिहितो आता 2 इंटू लिहितो आता 2 इंटू काय 10D लिहिलं तर चालेल का हो. मग मला सांगा 10D ही किंमत काय आहे T19 आहे म्हणजे असं लिहिलं चालते का T29 इज इक्वल टू 2 इंटू T19 म्हणजे इथं आपण शो केलं की बा 29 नंबरची टर्म्स ही डबल आहे कोणाच्या 19 टर्म्सच्या. हेन्स इट इज ट्रू. ओके समजलं सगळ्यांना ओके राईट करा.